पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिरोमणी कारखान्याच्या सन 2025-26च्या 26व्या गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 1 ते 17 चे चेअरमन माननीय श्री बाबूरावजी बोत्रे पाटील व संचालिका सौ रेखाताई बोत्रे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला। तत्पूर्वी संचालक तानाजी उमरा उर्फ रावसाहेब सरदार यांच्या व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ राजश्रीताई सरदार व उभयंतांच्या शुभ हस्ते बॉयलर पूजन व संचालक राजाराम जगदाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रंजना जगदाळे या उभयंतांच्या शुभ हस्ते गव्हाण व काटा पूजन करण्यात आलं। यावेळी श्री विठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादा प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास सहकार शिरोमणी कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असून मागील 5 ते 6 वर्षात कारखाना आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आम्ही सर्व संचालक सतत प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बोत्रे पाटील म्हणाले, दिवंगत नेत्यांनी अथक परिश्रमानं कारखाने उभारलेले आहेत, ते बंद न पडता सुरळीत चालू राहून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना त्यांच्या कष्टाचं व कामाचे दाम मिळावं। लवकरात लवकर हे कारखाने कर्जमुक्त व्हावेत या उद्देशानं ओंकार ग्रुप काम करीत आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावर वजन करून या कारखान्यास ऊस गळीतास आणावा, वजनात तफावत होणार नाही असं सांगून चालू गळीत हंगामामध्ये 5.50 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून पुढे 15 दिवसांनी गळीतास आलेल्या ऊसाचं पेमेंट, ऊस तोडणी वाहतूकदारांचे पेमेंट व कामगारांना दरमहा पेमेंट करण्याची ग्वाही दिली। आम्ही ऊसास दर देण्यास मागे राहणार नाही। आपणही ऊस गळीतास आणण्यास थोडा विलंब झाल्यास थांबून आपला संपूर्ण ऊस इतर कारखान्यास गळीतास न देता सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देण्याचं आवाहन करून गळीत हंगामात शुभेच्छा दिल्या। आणि राजश्रीताई सरदार जगदाळे साहेब आणि या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, त्या भागातील सर्व शेतकरी, या संस्थेचे सर्व सभासद, कामगार आणि माझ्या ग्रुपचे सर्व कामगार ओंकार ग्रुपचे आणि या भागातील पत्रकार, महिला आणि या भागातील कल्याणराव काळे किंवा वसंतराव काळेवरती प्रेम करणारे सर्व लोकांना मी ओंकारतर्फे शुभेच्छा देतो। आणि हे राजकीय भाषण नसल्यामुळे कल्याणरावांनी कारखानदारीतली अडचणी, कारखान्यातल्या सर्व समस्या ह्या सर्व सांगितलेल्या आहेत। पण माझ्या ग्रुपविषयी किंवा आपण भविष्यात कल्याणरावांचा हा कारखाना किंवा दादांचा म्हणजे वसंतराव काळेंचा कारखाना कसा चालवणार आहे, याचं काय रूपरेषा आहे, हे 10 मिनिटात मी तुम्हाला 1-2-4 मिनिटात समजून सांगणार आहे। तर हा आपण कोलॅबोरेशनमध्ये हा कारखाना घेतलेला आहे। तर आमचं काम एवढंच आहे की तुमचा ऊस आणणे, तो ऊस गाळणे, त्याची साखर काढणे, त्या साखर काढल्यानंतर डिस्टिलरीतून उत्पादन काढणे, त्याचं शेतकऱ्यांचे पैसे देणे, कामगारांचे पैसे देणे आणि तुमचा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करणे, एवढंच आमचं काम आहे। रोज कुणी काही बातम्या देऊ, त्याकडे कुणी लक्ष न द्यावं। आपल्या कारखान्याचं 5 लाख ते 5.5 लाख कसं कृषी गुण याच्याकडे सभासदांनी लक्ष द्यावं अशी माहिती सर्व सभासदांना ओंकारतर्फे आणि सहकार शिरोमणी शंकरराव काळे कारखान्यातर्फे, वसंतराव काळे कारखान्यातर्फे विनंती करतो। आपला उद्देश काय आहे की 5 लाख कृषी करणे। जिल्ह्यात आपण ठरलेलंच आहे की जिल्ह्यात कुणी किती बाजार दिला तरी उच्चांकी बाजार ओंकार ग्रुप देणार, हे आपण ट्रेनिंग जाहीर केलेली आहे। त्यामुळे ज्यांना किती बाजार द्यायचा तेवढा देऊन द्या, आपण उच्चांकी देणं म्हणजे देणार। 15 दिवशी पेमेंट, एटीची वाहतूकदारांचे पेमेंट, कामगारांचे पगार
त्यात कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही साहेब. पैसे कुठून आले काय आले बऱ्याच लोकांना शंका आहेत, म्हणजे आमच्याकडे पैसे कुठून आले काय झाले. एखाद्या मराठी माणसाकडे पैसे आले एवढं अडचण व्हायची काय कारण आहे तुम्हाला. रिलायन्सकडे लाखो कोटी ते कोणी विचारलं नाही कसे आले ते. बोत्रे पाटलाकडे पैसे आले म्हणजे एवढं काय अडचण तुला, म्हणजे इतकी अडचण आणि जास्त कल्याणरावचा कारखाना घेतला. यापूर्वी केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच FRP पेक्षा जादा दर देण्यात आला असल्याचंही चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितलं. विरोधकांच्या अपप्रचाराचा विचाराचा न विचार करता सीझनमध्ये जास्तीत जास्त क्रशिंग करून आपल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत जास्त ऊसाला दर कसा देता येईल याचाच विचार आम्ही सर्व संचालक सतत करीत आहोत. आपणास न मागता दीपावली सणासाठी सवलतीच्या दरातील 50 किलो साखर 100 रुपयाचा दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य व कोणताही करार न करता केवळ आपल्या सर्वांवर विश्वास ठेवून यंदाच्या दिवाळीत हंगाम चालू करण्यासाठी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील साहेब यांनी कोट्यवधी निधी दिला असून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून विश्वास पात्र राहण्याची ग्वाही यावेळी दिली. स्वप्न होतं हा कारखाना उभा केला, वैद्यनाथ सहकारी कारखाना गोपीनाथ मुंडेचं स्वप्न होतं, कर्मजी बाजीराव पाटील यांचं स्वप्न होतं, प्लस आमचे जे शिवाजीराव निलंगेकर पाटील जे मुख्यमंत्री त्यांचं स्वप्न होतं. परत सातपुड्याचे पिके अन्न पाटील असे जुने कारखाने त्यांनी मेहनतीने सायकलीवर जाऊन गाड्यावर जाऊन हे कारखाने उभे केले. ते कुणीतरी चालवले पाहिजेत ना, ते चालवण्यासाठी आपण हे कारखाने चालवते. त्यातून पैसे भेटावेत आम्ही लई मोठे व्हावे असा काही उद्देश नाही. त्यामुळे हा कारखाना सभासदांचा आहे, सभासदांचा राहणार आहे आणि सभासदांचा राहील. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना सभासदांना या भागातील सर्व लोकांना विनंती करतो की जास्तीत जास्त ऊस गाळा पद्धतीने सहकारी शिरोमणी आपला वसंतराव काळे कारखान्याला दिलं पाहिजे. आणि तुमच्या वजनाचं आम्ही सगळ्या जग जाहीर किंवा पेपर आउट केलेले तुम्ही कुठूनही वजन काटा करू नका आणि आमच्या कारखान्यावर कोणत्याही शेतकऱ्याचं वजन मारलं जाणार नाही, पेमेंट ठेवलं जाणार नाही. फक्त विश्वास ठेवणे आणि आम्हाला ऊस जास्तीत जास्त घालणे हे आम्हाला तुम्ही सहकार्य करावं. पैशाच्या बाबतीत आमच्याकडे आता अडचण काहीच नाही. आम्ही आता कल्याणरावला सांगितलं की आजीदादांनी पण तो उल्लेख केलेला आहे, देवनंदीला पण ते सर्व माहिती आहे. त्या पण कॉपरेटिव्हला तुम्हाला मार्केटमधून पैसे आणणं शक्य नाही, पण आम्ही प्रायव्हेट असल्यामुळे आम्हाला IPOच्या माध्यमातून 0% 0% हजारो कोटी आम्हाला उपलब्ध होऊ शकतात. ते हजारो कोटी घेऊन आम्ही तुमचा कारखाना शंकररावजी काळे आपला वसंतरावजी काळे सहकारी साखर कारखाना नील करण्याचा किंवा कर्जमुक्त करण्याचा 100% प्रयत्न करू. पण ते करत असताना सभासदांची जबाबदारी की त्यांचा ऊस तुम्ही आपल्या कारखान्याला घातला पाहिजे. नाहीतर टोळी नाही आली 2 दिवस राग येतो लोकांना, लगेच दुसऱ्या कारखान्यात टोळी बसवलं. असा राग न मला 2-3 वर्ष तरी राग थोडासा बाजूला ठेवून शेजाराचा गेला तर तुमचा पण ऊस जाणार आहे. तरी थोडंसं नियोजन थोडं थांबलं पाहिजे आपल्या कारखान्यासाठी. आणि आपल्या कारखान्यासाठी जर तुम्ही थांबलात 5-5.5 लाख गाळप केलं तर 100% जे वसंतराव काळेंचं कल्याणराव काळेंचं स्वप्न आहे की हा जिल्ह्यातील चांगला कारखाना, कारण की त्या डिस्लरी आहे, पूजन आहे, प्लॅन्ट पण चांगले असेल आणि कर्मचारी सगळं 100% चांगले असेल. तर सगळ्यांनी जर असं कर्मचारी आमचा ग्रुप सभासद कल्याणराव काळेंचे सर्व संचालक जर एकत्र आलो तर 100% कारखाना त्याला काय लागत नाही. त्यामुळं सर्वांना परत एकदा जास्त न बोलता विनंती करतो की सर्वांनी ह्या कारखान्याला ऊस घालावा. बाजारभावाविषयी कुणी चिंता न करता जिल्ह्यात उच्चांकी बाजार आपली परंपरा आपण 100% ठेवू. 15 दिवशी पेमेंट आणि कोणत्याही लोकांचं पेमेंट राहणार नाही त्याची ग्वाही मी आमच्या ग्रुपतर्फे देतो आणि माझ्या लांबलेलं थोडंसं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.